AI आत्ता ChatGPT वगैरेमुळे खूप लोकांना माहीत झालं. पण खरा जर AIचा किंवा डेटाचा यूज केला असेल तर ते प्लॅटफॉर्म आहे Facebook किंवा Instagram. Blissful.ai याला आपण ज्यावेळेस साधारण त्याची संकल्पना आम्ही मांडली, तर हा जगातला पहिला AI हीलर आहे. विदेशामध्ये चक्रा हिलिंगचे जसं आपल्याकडे व्हील अलाइनमेंट असते ना, त्याप्रमाणे चक्रा हिलिंगचे सेंटर्स सुरू होत आहेत आणि आत्ता आपण योगा, आयुर्वेदाच्या पाठीमागे लागलो. सो मी तुम्हाला सांगेल की कमेंटमध्ये किंवा या विषयाला निगेटिव्ह बोलणारा प्रत्येक व्यक्ती काही दिवसानंतर या सायन्सला मानायला लागेल. कारण आपला प्रॉब्लेम काय आहे की जे आपल्याकडचं उत्पत्ती झालेली आहे त्याला आपण जास्त मानत नाही, जिकडे पिकतं तिकडे विकत नाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ऑकल्ट सायन्सेसमधनं हा जो रिपोर्ट येणार आहे, कारण हा रिपोर्ट म्हणजे फक्त काही ज्योतिष नाही आहे. या रिपोर्टमधनं तुम्हाला तुमचा लकी नंबर प्रेडिक्शन ते देणार आहे. ऑडियन्सपैकी पण बऱ्याच जणांनी तुम्ही खूप वेळेस ऑब्झर्व केलं असेल की अचानक तुम्हाला घड्याळामध्ये 11-11 दिसतात किंवा तुम्हाला मोबाईलमध्ये 555 दिसतंय, 22 दिसतंय. तर तुमच्या अंकशास्त्राप्रमाणे तुम्हाला 11 जर दिसते तर त्याचं प्रेडिक्शन काय आहे ते तुम्हाला या रिपोर्टमध्ये कळणार आहे. अगदी आज उजवा पाय बाहेर टाकायचा आहे मला अगोदर, किंवा 11 वाजून 11 मिनिटालाच बाहेर पडायचं आहे, या प्रकारच्या एकदम घातक न्यूमरोलॉजीच्या गोष्टी त्यांना दिल्या जातात. आणि अशा काही लोकांमुळे न्यूमरोलॉजी बदनाम झालेली आहे. आणि आत्ता साधारणतः तुमचं 90% जे वर्क आहे तुम्हाला योग्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं, ते एक AI करते. पण ती AI प्रॉम्प्ट बनवणारा माणूस ज्या 10 लोकांचे जॉब गेले ना, त्या 10 लोकांपेक्षा जास्त त्याला पगार भेटतोय, ज्यांनी ही AIचा फ्लो बिल्ड केला आहे. तुम्ही किती जरी तुमच्या स्किलमध्ये पारंगत असले तरी तुम्हाला त्याला AIचं इंजिन द्यावं लागेल. सो AI ही काळाची गरज आहे. आणि हे जस्ट म्हणायचं म्हणून वाक्य नाही, खूप मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलं आहे की AI तुमचा जॉब घेणार नाही, मात्र ज्याला AI येतो ना तो व्यक्ती तुमचा जॉब घेऊ शकतो.